कालसुद्धा तुम्ही सांगितलं इथे मिटिंग झाली नाही. मिटिंगचा प्रश्नच नव्हतं. काल तिकडेच मिटिंग झाली. सगळे अधिकारी तिकडे होते. जे काम करणारे जे होते ते सगळे तिकडे हजर होते आणि इथे सगळे आले एक एक अधिकारी. त्यांना वेळ दिली होती. पण त्यांच्याबरोबर मग अगदी कुंभमेळ्यापासून तर सगळ्या प्रश्नावर, शहराच्या प्रश्नावर, पोलिसी प्रश्नावर वगैरे वगैरे जे आहे पाहतो ते सगळी चर्चा प्रत्येकाबरोबर वेगवेगळी करण्यात आली. काय पण आता ते ठीक आहे ना. आता बघ काय होतं आहे ते. काय एक आहे की आणखी 8 दिवस त्यांना द्यावे लागते. पण तो रस्ता पावसामध्ये जे डांबर बसणार नाही, काय करायचं माहीत नाही. मला ते काम ते पूर्ण झाल्यानंतर मग सिग्नल बसवावे लागते. सिग्नल बसवल्यानंतर ते सिग्नल जे आहेत प्रत्येक ठिकाणून या बाजूने किती गाड्या येतात, ह्या बाजूने किती गाड्या येतात, बाजूने किती गाड्या येतात, त्याप्रमाणे त्या सिग्नलला वेळ द्यावा लागेल. तर मॅपिंग करावं लागेल आणि ते सिंक्रोनाईज करावं लागेल. त्याला वेळ लागेल. बच्चू कडू पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत होते. त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता. समजा ना. त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा. त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणत. अजिबात नाही. काही इच्छुक वगैरे. हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट. पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे. मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो. त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझे निदर्शनं झाले तो भाग वेगळा. काय बाळासाहेबांचं आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या. आणि त्याच्यानंतर मग सगळं तर मिटलंसुद्धा. आम्ही एकत्रित वस्तू बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे जेवण खाणं झालं सगळं मिटलं. परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं. आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं. परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता. आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. ठीक आहे. धन्यवाद. सर, मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वादविवादात पडायचं नाही. काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही. काय नाशिकचा एक बालक म्हणून माझीच सांगितलं, मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो, आमदार असो नसो, मी प्रयत्न करीत राहणार. संजय मी शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष म्हणजे झाले 35 वर्ष. आता कोण निर्णय घेतो शिवसेनेत मी आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जे मी होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना. आणि दुसरं आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि जिथे जिथे आर्थिक प्रश्न गुंतलेले असतात ते सगळे प्रश्न जे आहे हे मंत्रिमंडळामध्ये सोडवले जातात. शिवसेनेत जे बंड झालं जातो काय काय दिसतील काय काय पाहतो बरोबर. काही ठिकाणी ढगफुटी झालेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रयत्न करणार आहे. काय नक्की प्रयत्न पुढे आपण केवळ वाचणं ऐकणं त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष आपण पाहणं त्याच्यात फरक पडतो. मी जातो आणि बघतो काय. सर, काल आपण द्वारका सर्कल परिसराची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.